Hello, hello. This is the My Artifact episode number 1963 ची तारीख आहे 9 ची तारीख आहे 10 जुलै 2020 आणि वाजले आता रात्रीचे 9 वाजले आहे 9:30 झाले. आजचा दिवस कसा होता? आय वॉज लाईक आजचा दिवस म्हणजे बापरे, टू मच फन. येस, असं कधी म्हणजे एव्हरीडे होते म्हणा. इट वॉज रिअली इम्पॉर्टंट, बट एव्हरीडे नाही होत. म्हणजे आज कसं, आज श्रुतीचा बर्थडे होता ना, सो आय वेंट देअर. ॲक्च्युली कसं झालं की आम्ही अगोदर प्लॅन केला होता की व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ म्हणजे इन द सेन्स की विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वगैरे असं रेकॉर्ड करायचं प्रत्येकाने, जे जेवढे पण ग्रुपमध्ये आहेत. तर मी सगळ्यांना फोन केला, सांगितलं 7 तारखेला सांगितलं, 7 जुलैला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बनवून पाठवा मला. तर सगळ्यांनी मला व्हिडिओ पाठवले. ओके, काल मी त्याचं एडिट केलं, एडिट करून त्याचा व्हिडिओ बनवला. ओके, सो कुतूहल तर अगोदरपासूनच होतं की कशाप्रमाणे वगैरे, म्हणजे श्रुतीचा वाढदिवस आहे. सो ऑलवेज बीन म्हणजे कोणाचा जर वाढदिवस वगैरे असला ना तर खूप मजा येते. इट वॉज रिअली ग्रेट. या सो या तर आजचा दिवस पूर्ण म्हणजे बहुत थकाने वाला. म्हणजे आज जेवढी एन्जॉयमेंट केली ना, इट वॉज गुड. आणि आज मी खूप खुश आहे का नाही माहीत नाही, बट आज थोडंसं एक चांगलं फील वाटतंय. बाय, कारण काल मी एक व्हिडिओ बनवला. ओके, बॅडमिंटनचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ परवाच्या दिवशी काल तर मी कालच बनवला मी. काल मी बनवला बॅडमिंटनचा तो व्हिडिओ बनवला. ओके, तो व्हिडिओ टू गुड. यार, मला पहिल्यांदा असं वाटलं की माझं काम आहे ना, म्हणजे मी जे काम केलं ते मला आवडलं. म्हणजे इट वॉज लाईक की व्हॅल्युएबल की ये जो काम किया है मैंने, इट वॉज डॅम गुड. हे जे तुमच्या याच्यामध्ये जे व्हिडिओ सुरू होतील ना, हा तोच व्हिडिओ आहे. ओके, आणि पूर्ण एडिट. खूप काही अशा गोष्टी होत्या जेव्हा मी रेकॉर्ड करत होतो ना, तेव्हा म्हणजे आज काय झालं, आज वन थिंग इज दॅट, आज जे झालं ते मी सांगतो. सो मी हा व्हिडिओ एडिट केला. ओके, काल रात्रीच पूर्ण बनला. त्यानंतर मग मी पिंटीला वगैरे दाखवलं. दे फील रिली इम्प्रेस. येस, त्यानंतर मी हा व्हिडिओ यूट्यूबवर पण टाकला. ऑब्व्हियसली माझ्या चॅनलवर फारसे लोक आहे नाही, हार्डली 2 सबस्क्रायबर आहेत. तर आणि हार्डली माझ्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज वगैरे पण येत नाही. बट मला वाटते की हे एक चांगली गोष्ट आहे की तुझ्यापाशी जे टॅलेंट आहे ते लोकांकडे दाखवून टाका. टॅलेंट इन द सेन्स की हे एडिट कोणी करू शकते, असं काय हे नाही की मी फक्त मीच करू शकतो वगैरे. नाही, खूप जण असे लोक आहेत जे अशाप्रमाणे एडिट करतात, अशाप्रमाणे फोटोग्राफी किंवा अशाप्रमाणे व्हिडिओ काढतात. ओके, माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की मी जे रोज व्हिडिओ रेकॉर्ड करतो, तर व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे फायदा काय होते की मी एव्हरीडे माझ्या लाईफमधल्या होणाऱ्या साऱ्या गोष्टीला मी कंट्रोल ठेवू शकतो की माझ्या लाईफमध्ये हे होत आहे, ते होत आहे वगैरे. ओके, आणि एव्हरीडे मी काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. इन द सेन्स की मला इन द एंड, म्हणजे दिवसभराच्या एंडला मला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. काही ना काहीतरी दिवसामध्ये काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन. सो आजचा दिवस म्हणला गेला ना, तर काही असं नवीन तर काही शिकलो नाही.
ओके. म्हणजे आजचा दिवस पूर्ण त्याच्यातच गेला. लाईक सकाळी उठलो, सकाळी मी किती 10 वाजता उठलो, 10-10:30 वाजता उठलो. काल रात्री भाऊ मी 4 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसलो. येस, हे नाही का आपल्या श्रुतीच्या बर्थडेचे साठी सगळ्यांचे व्हिडिओ जॉईन करायसाठी मला जास्त वेळ तर लागत नाही. इट वॉज क्वाईट इझी. येस, फक्त जॉईन करायचं आहे. त्याला व्हिडिओमध्ये जो पोहोचला शिवा तर त्याच्यामध्ये ते शिवा क्रॉप करणं इट वॉज थोडंसं कठीण नव्हतं. म्हणजे असं नाही, पण खूप झूम करून म्हणजे ते टाईमलाईन आहे ना, हे जे टाईमलाईन दिसते तुम्हाला, ही टाईमलाईन, याला पण टाईमलाईन. या टाईमलाईनमध्ये ऑडिओ ट्रॅक आणि व्हिडिओ ट्रॅक दोन्ही ट्रॅक आहे. सो जिथे त्या व्यक्तीने शिवा दिली आहे त्या व्यक्तीचा तो फुटेजेस तिथून ते त्या पोझिशनपासून कट करणं, आणि हे जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतात. म्हणजे कोणी म्हणलं माधवशोध दौडाच्या वेळेला असं म्हणलं ना, हा जो शब्द आहे ना माधवशोध दौडाच्या वेळेला एवढं कट करणं हे थोडं झूम करून करावं लागते. असं गोष्टी खूप कठीण नाही आहे ऑब्व्हियसली, पण प्रवेश याच्या जर हे काम खूप जास्त असेल ना थोडं लेंथी जाते, कारण खूप बारीकाईने ऐकावं लागते असं गोष्टी. सो काल मला त्या गोष्टीची भेट आली. अजून दुसरं की माझा सिस्टीम आहे थोडासा सुरू आहे. ओके, खूप जास्त थकलोय, त्यामुळे मला खूप जास्त झोप लागून राहिली आणि खूप आळस वाटून राहिला आहे. बट कसं आहे की रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट आहे. याचा आर्टिकल एपिसोड आज मी काही शिकलो नाही, त्यामुळे मी आज जो व्हिडिओ आहे म्हणजे व्हॉट आय लर्न तर आम्ही रेकॉर्ड करणार आहे, कारण का आज मी काही शिकलोच नाही. सो तर या व्हिडिओमुळे फायदा काय झाला, या व्हिडिओमुळे नाही का मला लाईक भेटले. म्हणजे कसं एक प्रकारे जे काही लोकांनी हा व्हिडिओ बघितला ते फील रिअली ग्रेट, आणि ते माझ्याकडे एक अशा नजरेने बघतात की याच्यामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी आहे. ऑफकोर्स ही वॉन्ट्स टू बी अ एडिट, ही वॉन्ट्स टू बी अ फिल्म मेकर, आणि तो त्याच्यामध्ये बघून राहिला आहे आणि त्याचं काही ना काहीतरी काम दिसून राहिलं आहे सोशल मीडियावर. सो बेसिकली ज्या लोकांनी मला बघितलं, ज्या लोकांनी माझा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला, त्या लोकांना असं फील झालं की हां इसमें कुछ बात है. तो त्या लोकांनी लाईक केलं, कमेंट केलं वगैरे. इट फील्स गुड. या इवन माझा जो एक फ्रेंड आहे, युजली मी आर्टिकल एपिसोडमध्ये असं नाव खूप घेतो. आय वॉज रिअली जेलस ऑफ हिम. म्हणजे याचं नाव आहे मयूर ढहाके. ओके, सो हा जो बंदा आहे ना, हा ही वॉज रिअली स्मार्ट. त्यानंतर त्याला एक चांगला जॉब आहे आणि ही हॅज अ एव्हरीथिंग. म्हणजे ज्या साऱ्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये पाहिजे त्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 12th स्टँडर्डमध्ये वी वर रिअली क्लोज. वी वर द बेस्ट फ्रेंड, अवर क्लोज फ्रेंड. बट त्याच्यानंतर मग कॉलेज वेगळं झालं, त्यानंतर मग जस्ट जो काही कॉन्टॅक्ट झाला तो झाला जस्ट सोशल मीडियावरचाच कॉन्टॅक्ट मिळेल. म्हणजे व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वगैरे कोणी फोटो टाकला तर लाईक करणं, दॅट्स इट, बाकी काही नाही. आज मी जो व्हिडिओ टाकला त्याने मला पर्सनली व्हॉट्सअपवर चॅट केला. येस, त्यांनी असं म्हणलं की हा व्हिडिओ कसा काय बनवला तू, कोणतं सॉफ्टवेअर वगैरे बनवलं वगैरे. बेसिकली वॉज ट्राईंग टू से इज दॅट की ही वॉज म्हणजे मी ज्यावेळी त्याच्याकडे बघतो की ही वॉज लाईक ही यहाँ पे है, तो शायद तो पण माझ्याबद्दल असंच विचार करत असेल की, बट आय डोंट नो यार, आपण असं म्हणू शकत नाही की कोणी आपल्याबद्दल का विचार करते का नाही. इट्स कम्प्लिटली त्याला पण माहीत नसते. आणि मला खूप जणांचे कमेंट्स पण भेटले ॲक्च्युली. नूतन भगत, यस, तिने पण मला चांगलं म्हणलं, नाईस क्रिएटिव्हिटी की तिला थँक्यू म्हणून असं एक प्रकारे इमोजी सेंड केली. प्रांजली भगत, यस, तिने पण
चांगले कमेंट केली, सो आय थँक्यू वगैरे असं एक इमोजी टाकली. स्नेहा तांबड यांनी लाईक केलं आणि अजून खूप साऱ्या जणांनी लाईक केलं होतं. बट हे असे लोक आहेत ज्या लोकांना म्हणजे मला असं वाटत होतं की हे लोक वॉज माझ्यापेक्षा वरती आहेत. जस्ट लाईक मयूर ढाके किंवा विशाल घे किंवा नूतन घे किंवा प्रांजली भगत किंवा तामगाड घे. ओके, त्यानंतर अजून कोणी लाईक केला, अजून या PMI मध्ये 2-3 जणांनी वगैरे व्हिडिओ बघितला, त्यांनी पण लाईक केला. सो या मेरे में कुछ बात है. आणि मला असं रिअलाइज झालं आहे की हां द वन. सो खूप मस्त वाटतं या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करून येस. आणि कसं आहे की हे असं नाही झालं आहे की जस्ट एकाच दिवशी वगैरे झालं. हे मी रोज व्हिडिओ रेकॉर्ड केले व्हॉट आय लर्न टुडे, आणि त्याच्यानंतर मग मी ते व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केले. स्वतःला फोर्स केलं की रोज काही ना काहीतरी शिकायचं आहे. त्यामुळे मी आज अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकत आहे. लिटरली मी पण नाही तर जेव्हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा मला पण वाटते की यस मी जे काही बनवलं इट वॉज बिल्ड इन क्वालिटी. बहुत ही जबरदस्त. मी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करू का? वाय नॉट. या जस्ट लाईक आपण एव्हरीडे वगैरे व्हिडिओ रेकॉर्ड करतोच आहे. आपण त्याच्यामध्ये सांगून देऊ की आज आपण या प्रकारचं अशाप्रमाणे केलं नाही, शिकलो तर काही नाही. उद्या मला काय करायचं आहे, जस्ट उद्या मला करायचं आहे की डेली रुटीन. यस. सो मी माझ्या बहिणीसोबत शूट करणार आहे. ओके, तर डेली रुटीनमध्ये तिच्या लाईफमध्ये का होत आहे, कशाप्रमाणे होत आहे आणि त्याला फनीएस्ट वेनी कशाप्रमाणे आपण एलॉबरेट करू, तर यासाठी मी उद्या शूट करणार आहे. तर प्रयत्न ना उद्या डेफिनेटली करू. येस, स्टोरी ब्रेकडाऊन तुम्ही उद्या सकाळी करेन लिटरली, कारण आता माझ्याकडे काहीच ताकद नाही मी या सर्व गोष्टी करण्याची. I went to sleep. So yes, हा वेळ तसंच अपलोड करतो का? या व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे बट साईज बहुत जास्त आहे. इट वॉज लाईक 500-600 MB अपलोड करणं. MBचा मला काही डेटा नाही आहे इंटरनेटसाठी, बट माझं जे जिओचं जे इंटरनेट आहे वॉज लाईक आणि आज जे व्हिडिओज आज जे फोटोज वगैरे काढले ना तर ते बहुत सारे फोटोज काढले. इट वॉज टू मच ॲक्च्युली. नाही, हा व्हिडिओ आपण आर्टिफॅक्ट म्हणजे यूट्यूबवर अपलोड नाही करूया. वाय? कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ पर्सन थिंग आणि वॉट आय लर्न टुडे इज काइंड ऑफ लाईक अ प्रोफेशनल थिंग. ओके, सो वॉट आय लर्न टुडे याच्यामध्ये मी म्हणजे तेच व्हिडिओ टाकेल ना की हे व्हिडिओ वगैरे. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे मेन्शन करेन मी ऑफकोर्स, कारण मेन्शन करणे इम्पॉर्टंट आहे. बट नो. सो थोडं आळस खूप येऊन आले आहे. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1963. Right now we are at Varna, Maharashtra.